दुबईमध्ये कोकणाची आठवण तुला येते का? हा प्रश्न मला कित्येक जणांनी केला. तर हो, आज आहे मी दुबई कॅलिफोरमध्ये आणि इथे त्या आठवणी ताज्या झाल्या. शेवटी अशी मशीन पाहिली की कॅशियरची नोकरीच गेली की काय असं वाटलं. तर चला सुरू करूया आजचा आपला पहिला ब्लॉग. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे शनी नाईक ब्लॉगच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत आयबीएन बतुता मॉलमध्ये. गाडीपर्यंत पोहोचण्याआधीच मला भेटला आपल्या सोसायटीचं सिक्युरिटी गार्ड. दिवसाची सुरुवात शांत आणि सुंदर क्षणाने झाली. हे आहे खजुराचे झाड. आपल्याकडे लहानपणी कच्च्या कैऱ्याचं झाड बघून जसे खुश व्हायचो आपण, तसेच इथे कच्चे खजूर बघून खुश होतात. दुबई आणि मध्यपूर्वी देशात खजुराची मोठी शेती केली जाते आणि इथल्या संस्कृतीमध्ये खजुराला खूप महत्त्व आहे. दूरवर हा भगवा झेंडा दिसतोय, हा आहे जबल अली हिंदू मंदिर. आता आपण आलो आहोत इबन बतुता मॉलमध्ये. हा दुबईमधला खूप मोठा आणि प्रसिद्ध मॉल आहे. या मॉलचं नाव जगप्रसिद्ध प्रवासी इबन बतुता यांच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. या मॉलची खास गोष्ट म्हणजे याची वेगवेगळी थीम. प्रत्येक भाग वेगवेगळ्या देशावर आधारित असल्यामुळे इथे फिरताना खूप वेगळा अनुभव येतो. त्यामुळे हा मॉल फक्त शॉपिंगसाठी नाही तर फिरण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठीही एकदम मस्त जागा आहे. हीच ती इंस्टाग्रामवर फेमस असणारी कुनाफा चॉकलेट. मगाशी आपण बघितले झाडावरचे कच्चे खजूर, हे तेच आहेत. हे एकदम फ्रेश खजूर आहेत आणि त्याचबरोबर हे पिकलेले आहेत. आणि ह्यावर पण प्रोसेस असते. ती प्रोसेस झाल्यानंतर हे असे खजूर मिळतात. आणि आता सगळ्यात खास जागा, इंडियन सेक्शन. इथे आल्यावर असं वाटतच नाही की आपण दुबईमध्ये आहोत. इथे मिळतं साबुदाणे, शेंगदाणे, मसाले, आपलं तूप, चिंच, किसान जॅम. अरे, हा जॅम बघितला की शाळेतल्या टिफिनाचीच आठवण येते. खरंच कॅलिफोरमध्ये हा इंडियन सेक्शन म्हणजे दुबईतलं छोटंसं भारतच. चॉकलेट लवर्स, ही तुमची हेवन. कॅडबरी, फरेरो, गॅलेक्सी, लिंडीट, किटकॅट, टोब्लेरो आणि अजून कितीतरी. इतक्या चॉकलेट्स आहेत की डाएट करणारे लोक डाएट विसरून जातात. आईस्क्रीमची सुद्धा लॉंग रेंज ऑफ व्हरायटी आहे. आपले इंडियन्स आईस्क्रीम पण इथे मिळून जातात. ही एक आता नवीन सिस्टम लावली आहे प्रत्येक ठिकाणी की सेल्फ चेकआउट सिस्टम. इथे फक्त तुमचा बारकोड स्कॅन करा, टोटल बिल दाखवतील जेवढ्या आयटमनुसार, आणि तिथे तुम्ही कार्डने पेमेंट करा आणि तुमचं तुम्हाला सामान मिळून जाते. सो ह्या गोष्टीमध्ये मला तर बाबा पुढच्या कॅशियरांची नोकरी तर धोक्यात वाटते. एक गोष्ट तर मला या मॉलमध्ये आलं की लगेच लक्ष वेधून घेतं, ती म्हणजे ह्या मॉलचं सीलिंग. पहिल्यांदा बघितलं तर असं वाटतं की आपण बाहेरच आहोत.
अगदी निळं आकाश, पांढरे ढग इतकं रिअलिस्टिक बनवलंय की क्षणभर आपण मॉलमध्ये आहोत हेच विसरायला होतं. तर आता आपण आलो त्या जागी जिथे फेमस सिनेबॉन तयार केले जातात. इथे एक गोष्ट खूप लक्षात येते ती म्हणजे स्वच्छता. ग्लव्ज म्हणा किंवा प्लॅटफॉर्मची स्वच्छता म्हणा एकदम व्यवस्थित फॉलो केली जाते. ही मजबूत गाडी आणि त्यावर असलेलं हे मजबूत नाव हे बघून जे तुमच्या मनात पहिली गोष्ट येते ती कॉमेंट करून मला नक्की सांगा. तर तुम्हाला माझा हा पहिला ब्लॉग कसा वाटला प्लीज कॉमेंट करून सांगा. आजचा दुबईचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. तुम्हाला जर आवडलाच तर लाईक करा. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला सर्वात जास्त बघायला ह्या व्हिडिओमध्ये काय आवडलं. व्हायरल कुनाफा असू दे, चॉकलेट असू दे, खजूर असू दे किंवा सेल्फ चेकआउट सिस्टम असू दे. आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी शनी नाईक ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.